नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतीय राज्यघटनेतल्या कलम 19 मध्ये भारतीय नागरिकांसाठी 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि म्हणून राईट टू फ्रीडम किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणारं कलम 19 हे आपल्या राज्यघटनेतलं एक अतिशय महत्त्वाचं कलम आहे. किंबहुना आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये जे जे काही तरतुदी सांगितलेल्या आहेत राज्यघटनेतल्या त्या सगळ्यात मूलभूत अधिकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कलम हे कलम 19 आहे. म्हणून कलम 19ला बॅकबोन ऑफ फंडामेंटल राईट्स असंही म्हणतात, कारण ही 6 स्वातंत्र्य जे दिलेली आहेत ही 6 स्वातंत्र्य भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. भारतात लोकशाही गणराज्य आहे भारत, आणि म्हणून लोकशाही गणराज्याच्या संदर्भात तर ही 6 स्वातंत्र्य ही अतिशय महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून या कलम 19 मध्ये जी स्वातंत्र्य दिलेली आहेत त्या स्वातंत्र्य नेमकी काय आहेत, त्या स्वातंत्र्यांची मर्यादा नेमकी किती आहे, त्या स्वातंत्र्यावर काय रिस्ट्रिक्शन्स असू शकतात, या सगळ्या घटकांची या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर वेळोवेळी न्यायालयीन निवाड्यांच्या माध्यमातून कलम 19ची व्याप्ती कशी वाढत गेलेली आहे त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे न्यायालयीन खटले याची देखील आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कलम 19 आर्टिकल 19 राईट टू फ्रीडम व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. राईट टू फ्रीडम, आता याची चर्चा करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे अवेलेबल ओनली फॉर इंडियन सिटीजन. हा अधिकार कलम 19 अंतर्गत जो राईट टू फ्रीडम आहे तो केवळ भारतीय नागरिकांसाठीच अवेलेबल आहे. म्हणजे भारतीय नागरिक नसलेल्या भारतातील रहिवाशांसाठी किंवा भारतात असलेल्या परकीय नागरिकांसाठी हा अधिकार अवेलेबल नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता सांगितल्याप्रमाणे बॅकबोन ऑफ फंडामेंटल राईट्स असंही कलम 19ला म्हणतात. काय सांगितलेलं आहे कलम 19 मध्ये? खरं तर आता कलम 19 ची चर्चा आपण करताना त्याचे 2 भाग करू शकतो. कलम 19(1) की ज्याच्यामध्ये 6 स्वातंत्र्य आहेत, आणि कलम 19(2) ते कलम 19(6). कलम 19(2), 3, 4, 5, 6 असे. तर हा दुसरा भाग करू शकतो आपण की ह्या कलम 19(2) ते कलम 19(6) पर्यंत या ज्या कलम 19(1) मध्ये जी 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत त्या 6 स्वातंत्र्यावर कोणते निर्बंध असतील, कोणते रिस्ट्रिक्शन्स असतील, कोणत्या परिस्थितीत रिस्ट्रिक्शन्स घालता येतील हे त्या कलम 19(2), 3, 4, 5, 6 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कलम 19(1) समजून घेतानाच आपण त्यांच्यावर असलेले रिस्ट्रिक्शन्स काय आहेत ते देखील आपण लगेचच समजून घेणार आहोत. खरं तर आपल्या मूळ राज्यघटनेत एकूण 7 स्वातंत्र्य दिलेली होती आपल्याला. मात्र 44व्या घटनादुरुस्तीने 1978 साली घटना दुरुस्ती झाल्यानंतर म्हणजे जो अधिकार होता कलम 19(1) मध्ये की संपत्ती जमा करणे, धारण करणे आणि खर्च करणे, हे जे स्वातंत्र्य होतं, हा जो मूलभूत अधिकार होता तो वगळला तिथून आणि त्याला केवळ कायदेशीर तो अधिकार बनला. आणि म्हणून अनेक प्रॉब्लेम्स येत होते. पहिल्या घटना दुरुस्तीनेच आपण ज्यावेळी 9वं परिशिष्ट टाकलं त्यात आपण जे रिस्ट्रिक्शन्स टाकायला सुरुवात केली कलम 19 मध्ये दिलेल्या स्वातंत्र्यावर, त्याचाच परिणाम असा झाला की प्रत्येक वेळेस असं लक्षात येत होतं की कलम 19 मध्ये जे स्वातंत्र्य आहेत त्यातल्या ज्यात संपत्ती धारण करण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्यामुळे अनेक जमीन सुधारणा कायदे वगैरे करण्यात अडचणी येत होत्या, आणि म्हणून ते कलम 19(1) हे 44व्या घटना दुरुस्तीने तिथून काढून टाकण्यात आलं. आता ठीक आहे, आपण त्याची चर्चा नंतर करूया. पण कलम 19(1) मध्ये आता 6 स्वातंत्र्य आहेत हे मात्र लक्षात ठेवा. ती 6 स्वातंत्र्य कोणती आहेत पहा. आता आपण ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी आपण एक तक्ता तयार करणार आहोत, आर्टिकल एक्सप्लेनेशन आणि त्याच्यावरचं रिस्ट्रिक्शन्स पहा. कलम 19(1) मध्ये सांगितले फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अर्थात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे तुमच्या मनातले विचार तुम्ही भाषणाच्या माध्यमातून मांडू शकता किंवा मग अभिव्यक्ती म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार पेपरमध्ये किंवा इतरत्र कुठे लेख लिहून मांडू शकता. आता अलीकडच्या काळात अगदी सोशल मीडिया आलेला आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या व्यंगचित्राच्या माध्यमातून, एखाद्या चित्राच्या माध्यमातून, एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून, एखाद्या चित्रपटाच्या, एखाद्या नाटकाच्या कोणत्याही माध्यमातून तुमच्या मनातले जे विचार असतील ते तुम्ही व्यक्त करू शकता. त्याला म्हणतात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि फ्रीडम ऑफ स्पीच. याच्यामध्ये याची व्याप्ती भरपूर आहे, ते आपण चर्चा करणार आहोत. पण याची व्याप्ती जरी भरपूर असली, मोठी असली, तरी याच्यावर पण मर्यादा आहेत. कारण शेवटी तुमचं स्वातंत्र्य कुठपर्यंत असतं, जोपर्यंत तुमच्या स्वातंत्र्याचा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर काही विपरीत परिणाम होणार नाहीत
तिथपर्यंत तुमचं स्वातंत्र्य असतं. म्हणून एकाच्या स्वातंत्र्याचा दुसऱ्याला त्रास होऊ नये इथपर्यंत त्या स्वातंत्र्याची मर्यादा असली पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स पण टाकण्यात आलेले आहेत. कलम 19(1) मध्ये जे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्यावरचं रिस्ट्रिक्शन सांगितले कलम 19(2) मध्ये. काय सांगितलेलं आहे ते आपण चर्चा करणार आहोत. परंतु तुर्तास एवढं लक्षात ठेवायचं आहे की राज्यसंस्थेला जर असं वाटलं की ह्या फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनमुळे काही देशाची सार्वभौमता, सुरक्षितता किंवा लॉ अँड ऑर्डर धोक्यात येत आहे तर ते कलम 19(2) अंतर्गत रिस्ट्रिक्शन्स टाकू शकतात. कलम 19(1)(b) मध्ये काय तरतूद आहे की असेंबल पीसफुली किंवा पीसफुली विदाऊट आर्म्स, म्हणजे तुम्ही शस्त्रास्त्रांसह शांततामय पद्धतीने एकत्र येऊ शकता अर्थात निशस्त्र. एकत्र येऊन तुमच्या विचारांचं आदान प्रदान तुम्हाला करता येईल. तुम्हाला सभा घेता येईल, मेळावा घेता येईल, परिषद घेता येईल, कॉन्फरन्स घेता येईल. त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी चर्चा विनिमय करू शकता. मात्र कोणत्या परिस्थितीत तुम्हाला हे करता येणार नाही, कोणत्या परिस्थितीत तुम्हाला अशा पद्धतीने एकत्र येता येणार नाही, हे याचं रिस्ट्रिक्शन कलम 19(3) मध्ये सांगितलेलं आहे. ते काय आहे चर्चा करणार आहोत. कलम 19(1)(c) मध्ये सांगितलंय फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स, तुम्हाला संघ किंवा संघटना स्थापन करता येईल. पण कोणत्या प्रकारच्या संस्था, कोणत्या प्रकारच्या संघटना स्थापन नाही करता येणार हे कलम 19(4) मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावरचं रिस्ट्रिक्शन याची पण चर्चा आपण करणार आहोत. कलम 19(1)(d) मध्ये सांगितले मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया, भारतात कोणत्याही प्रदेशात कुठेही तुम्हाला मुक्तपणे संचार करता येईल. आता जर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं 317 कलम देखील रद्द झालेलं आहे. त्यामुळं जम्मू काश्मीरच्या संदर्भात सुद्धा आता या स्वातंत्र्याचा आपल्याला उपभोग घेता येणार आहे की भारतात तुम्हाला कुठेही फिरता येईल. मात्र कोणत्या परिस्थितीत फिरता येणार नाही, कोणत्या परिस्थितीत कुठे जाता येणार नाही, कोणत्या कारणास्तव राज्यसंस्था त्याच्यावर रिस्ट्रिक्शन टाकू शकते ते कलम 19(5) मध्ये सांगितलेलं आहे. कलम 19(1)(e) मध्ये सांगितलंय की तुम्हाला भारताच्या कोणत्याही भागात राहता येईल, तात्पुरतं किंवा अगदी कायमस्वरूपी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्थायिक होता येईल. त्याबद्दल काही अडचण नाही. मात्र कोणत्या परिस्थितीत, कोणत्या ठिकाणी तुम्हाला या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार नाही तेही कलम 19(5) मध्ये सांगितलं. आता कलम 19(1)(d) आणि कलम 19(1)(e) या दोनही कलमांचं रिस्ट्रिक्शन हे एकच आहे कलम 19(5), कारण ती एकमेकांना पूरक आहे. त्याची आपण चर्चा करणार आहोत. आणि आणखी शेवटचं कलम 19(1)(g), प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस, तुम्हाला कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करता येईल, कोणताही. पण कोणताही याचा अर्थ कोणताही असंही नाही, त्यालाही काही मर्यादा असली पाहिजे, त्यालाही काही लिमिटेशन्स. तर ती नेमकी कोणती लिमिटेशन्स आहे, त्याच्यावरचे रिस्ट्रिक्शन्स काय असू शकतात ते कलम 19(6) मध्ये सांगितलेलं आहे. बघा, हा तक्ता लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा आहे. 19(1) मध्ये 19(1)(a), (b), (c), (d), (e), (f) तर काढून टाकला 44व्या घटना दुरुस्तीने. आता जी राहिल्या अशी 6 स्वातंत्र्य आहेत आणि या 6 स्वातंत्र्यांवर कोणकोणते रिस्ट्रिक्शन्स आहेत क्रमशः ती कलम 19(2), 3, 4, 5 आणि 6 या उपकलमांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे कलम 19(1). आता ह्याची आपण सविस्तर चर्चा करूया. कलम 19(1)(a) मध्ये काय सांगितलंय टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. खरं तर भाषणाद्वारे व्यक्ती आपले विचार व्यक्त करत असते आणि मुक्त वातावरणात चर्चा करून विचारांचं आदान प्रदान करत असते. त्यामुळं ही तरतूद खरं तर महत्त्वाची आहे. आणि यामध्ये केवळ भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे 2 शब्द दिलेले असले तरी सुद्धा त्याची व्याप्ती मात्र मोठी आहे. म्हणजे तुम्ही एक्सप्रेशनसाठी, मी आता जर सांगितलं, तुम्ही एक्सप्रेशनसाठी कोणताही मार्ग निवडू शकता. तुमच्या मनातले विचार तुम्ही लेखणीने, तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अगदी तुम्ही एखादी कलाकृतीच्या माध्यमातून तुम्ही एक दुसऱ्याला सांगून, बोलून व्यक्त करू शकता. तर हेच या कलम 19(1) मध्ये सांगितले फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. पहा, म्हणजे खरं तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जरी एवढं शॉर्टमध्ये दिलं असलं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, पण त्यात वेळोवेळी काय काय त्याच्यामध्ये अंतर्भूत असू शकतात. न्यायालय निवडे आल्यानंतर एक एक बाब त्याच्यात अंतर्भूत कशी होत गेली पहा. राईट टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन, म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार, हा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. खरं तर आपला जो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे 2005चा, तो याच बेसवर आधारित आहे की हे तुम्हाला या कलम 19(1)(a) मध्ये सांगितलेलं आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन मध्येच हे पण येतं राईट टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन. राईट
टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन झालं. त्यानंतर फ्रीडम ऑफ सर्क्युलेशन अँड प्रोपगेशन ऑफ व्ह्यूज अँड आयडियाज. आपलं स्वतःचं मत किंवा इतरांचं मत मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या मनातले विचार किंवा इतरांनी सांगितलेले आणि तुम्हाला पटलेले विचार त्याचा प्रचार तुम्ही करू शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. गव्हर्नमेंट हॅज नो मोनोपॉली ऑन इलेक्ट्रॉनिक मीडिया. म्हणजे भारत सरकारची किंवा कोणत्याही घटक राज्याच्या सरकारची ही काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर मक्तेदारी नाही की आम्ही सांगू त्या पद्धतीने तुम्ही वार्तांकन केलं पाहिजे. जसं चीनमध्ये आहे की चीनमध्ये तिथल्या सरकारची इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियावर ही होल्ड आहे, पकड आहे आणि सरकारकडून ज्या बातम्या सेन्सॉर होऊन येतील त्याच बातम्या छापल्या जातात. तसं भारताच्या संदर्भात सुदैवाने तसं नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंटची काही इलेक्ट्रॉनिक मीडियावर मोनोपॉली नाही. आणि पुढची गोष्ट म्हणजे फ्रीडम ऑफ कमर्शियल स्पीच किंवा ॲडव्हर्टाइजमेंट. हे सुद्धा या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये बघा किती मोठी व्याप्ती आहे की तुम्हाला तुमच्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे विचार मांडता येतील. तुमच्या प्रॉडक्टची जर जाहिरात करायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने त्या जाहिरातींमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने हे करू शकता. राईट अगेन्स्ट टेलिफोन टॅपिंग म्हणजे हा खरं तर तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग होतो. तुमचा जर टेलिफोन किंवा तुमचं मेसेज असतील, तुमचा कॉल असेल, हे जर त्रयस्थ व्यक्तीने जर कोणी ऐकलं असेल, पाहिलं असेल तर हे 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 तुमच्या राईट अगेन्स्ट प्रायव्हसीचा भंग होतो आणि म्हणून हे सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतर राईट टू कीप एनी कम्युनिकेशन ॲज अ सिक्रेट. कोणतेही संभाषण हे सिक्रेट म्हणून ठेवण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. हे याच्या अंतर्भूत आहे. त्यानंतर फ्रीडम ऑफ प्रेस म्हणजे प्रेसचं फ्रीडम, प्रेसचं स्वातंत्र्य हे सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे की मीडियातून काय किंवा प्रेसमधून काय, प्रेस म्हणजे प्रेस इन द सेन्स इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा त्यात येतो की त्यांनी काय छापायचं किंवा त्यांनी काय दाखवायचं हे स्वातंत्र्य त्यांना आहे. राईट टू रिमेन सायलेंट. जसं राईट टू स्पीक आहे, तुम्हाला मनात येईल ते विचार तुम्हाला जसं प्रकट करण्याचा अधिकार आहे तसं तुम्हाला तुमचे विचार न मांडण्याचा सुद्धा अधिकार. राईट टू रिमेन सायलेंट. तुम्हाला काही न बोलता सुद्धा सायलेंट राहता येईल. हे न्यायालयानेच एका निवाड्यामध्ये सांगितलं. म्हणजे आपल्या राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर जसं चित्रपटगृहांमध्ये सुरुवातीला राष्ट्रगीत चालू केलं जातं किंवा राष्ट्रगान दाखवलं जातं आणि मग त्यावेळी सगळ्यांनी उभं राहायचं असतं. मधल्या काळात काही असंही की घटना घडल्या की काहींनी राष्ट्रगीत चालू असताना उभं राहण्यास नकार दिला किंवा काही जण उभे राहिले मात्र त्यांनी राष्ट्रगीत गायलं नाही. तर मग नेमका हा मुद्दा उपस्थित झाला की हे असं का की राष्ट्रगीतचं गायन न करणं किंवा राष्ट्रगीतासाठी उभं न राहणं हा राष्ट्रगीताचा अपमान ठरत नाही का? तर खरं तर एका न्यायालयीन निवाड्यामध्ये कोर्टानेच हे सांगितलेलं आहे की जसं तुम्हाला उभं राहून राष्ट्रगीत म्हणलं तर चालेल तर किंवा राष्ट्रगीत म्हणणं हा तुमचा जसा अधिकार आहे तसं केवळ उभं राहून राष्ट्रगीत न म्हणणं, सायलेंट राहणं हा सुद्धा तुमचा अधिकार आहे. म्हणजे याच्यामध्ये असे भरपूर कंगोरे आहेत. फ्रीडम ऑफ सायलेन्स, शांतताचं स्वातंत्र्य हे सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. राईट अगेन्स्ट इम्पोजिशन ऑफ प्री सेन्सॉरशिप ऑन न्यूजपेपर. जसं इंग्रजांच्या काळात प्री सेन्सॉरशिप ॲक्ट होता त्या पद्धतीने आता नाही आहे. तुम्हाला कोणत्याही पेपरमध्ये काय छापायचं याचं प्री सेन्सॉरशिप नाही करता येणार सरकारला. हा त्या पेपर संपादकाचा किंवा मुद्रक प्रकाशकाचा अधिकार आहे. फ्रीडम टू ॲक्सेस द इंटरनेट. अलीकडच्या काळात ज्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये 317 कलम रद्द केलं होतं त्या काळात जम्मू काश्मीरमधली इंटरनेट सुविधा, फोन, मोबाईलची सुविधा बऱ्याच काळ स्थगित होती. त्यावेळेस न्यायालयीन केसमध्ये न्यायालयाने हा निवाडा दिला आहे की इंटरनेटचा ॲक्सेस मिळणे हे सुद्धा तुमच्या फ्रीडमचा भाग आहे आणि ते कलम 1901 मध्ये येतं. आणि त्यानंतर राईट टू नो अबाउट गव्हर्नमेंट डिसिजन्स अँड ॲक्टिव्हिटी. सरकारच्या पातळीवर काय घटना घडामोडी घडत आहे, सरकारचे काय निर्णय होत आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. राईट टू अपोज. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जर विरोध करायचा असेल, प्रदर्शित करायचा असेल तर तुम्ही विरोध मांडू शकता. शांततेच्या मार्गाने तुम्ही तुमचा विरोध करू शकता. म्हणजे असं नाही की सरकारने घेतलेला प्रत्येक डिसिजन तुम्ही मान्यच केलं पाहिजे. त्याच्यावर जर तुमचा काय आक्षेप असतील तर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप नोंदवण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचाही अधिकार आहे लोकशाहीमध्ये. हे सुद्धा महत्त्वाचं कलम आहे. आणि राईट अगेन्स्ट बंद कॉल्ड बाय पॉलिटिकल पार्टी ऑर नॅशन. एखाद्या राजकीय पक्षाने किंवा संघटनेने बंदची हाक दिली आणि त्या बंदमध्ये जर तुम्हाला सहभागी नसेल व्हायचं तर ते सुद्धा तुम्हाला अधिकार आहे की नाही व्हायचं. तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा, पण जर नसेल व्हायचं तर तोही तुम्हाला अधिकार आहे. राईट टू डेमॉन्स्ट्रेशन किंवा पिकेटिंग.
म्हणजे तुम्हाला निदर्शनं किंवा तुम्हाला तुमच्या मोर्चा वगैरे काढण्याचा अधिकार आहे शांततामय पद्धतीने, हे सुद्धा राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये अंतर्भूत आहे. बघा, म्हणजे राईट टू एक्सप्रेशन किंवा स्पीचमध्ये किती गोष्टी अंतर्भूत आहेत. आता हे जे सगळं सांगितलं आपण की हे सगळं करता येईल आपल्याला, एवढं स्वातंत्र्य आहे. पण कलम 19(1) वर काही बंधनं सुद्धा आहेत, जे आपण सुरुवातीला पाहिलं की 19(1) वर जी बंधनं आहेत ते कलम 19(2) मध्ये सांगितलेली आहे. अर्थात हे सुद्धा पहिली घटना दुरुस्ती करून हे याच्यावर बंधनं घातलेली आहेत. कारण चिंतामणी विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्यामध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत मांडलं होतं की ही जी स्वातंत्र्य आहेत कलम 19 मध्ये दिलेली, कलम 19(1) मध्ये दिलेली, ती सगळी स्वातंत्र्य ही जी आहेत ती बरोबर आहेत. पण त्या स्वातंत्र्यांवर काही बंधनं सुद्धा असली पाहिजेत आणि ती बंधनं जर राज्यसंस्थेने घातली आणि ती जर तर्कसंगत असतील, ती जर रिझनेबल असतील, तर ती बंधनं घालता येईल सरकारला. अर्थात या केसमध्ये चिंतामणी विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या केसमध्ये न्यायालयाने सांगितले की मग योग्य बंधनं कोणती हे ठरवण्याचा अंतिम अधिकार जो आहे तो कायदेमंडळाला नाही, तो न्यायालयीन निरीक्षणाचा विषय. कायदेमंडळ टाकेल हे रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण ते रिस्ट्रिक्शन्स योग्य आहेत की नाहीत हे न्यायालय ठरवेल, असं त्या निकालाचा अर्थ होता. तर आता आपण खरं तर पहिल्या घटनादुरुस्तीने कलम 19(2) चा समावेश राज्यघटनेत केलेला आहे. म्हणजे रिस्ट्रिक्शनचा समावेश पहिल्या घटनादुरुस्ती करून केलेला आहे कलम 19(1) मधल्या रिस्ट्रिक्शन्सवर. पण मग पहिली घटनादुरुस्ती करण्यासाठी कोणत्या केसेस कारणीभूत ठरल्या याची चर्चा करूया. एक केस आहे रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य, 1950 ची केस आहे. रोमेश थापर हे कम्युनिस्ट नेते होते. मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या क्रॉसरोड्स या इंग्रजी साप्ताहिकाचे ते मुद्रक, प्रकाशक, संपादक सगळंच होते. आणि या क्रॉसरोडमधून त्यावेळेचे पंतप्रधान जे होते पंडित नेहरू यांच्या धोरणांवर टीका करणारे काही लेख त्यातून पब्लिश झाले होते. आणि विशेषतः नेहरूंचे जे परराष्ट्र धोरण होतं त्याचे मात्र याच्यातून वाबडे काढले होते त्यांच्या लेखामध्ये, क्रॉसरोडमधून. आणि त्या काळात मद्रास राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे आजचा जो केरळ आहे त्या ठिकाणी कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली होती. आणि क्रॉसरोडमुळे कम्युनिस्ट चळवळीला बळ मिळेल, या भागात कम्युनिस्ट चळवळ रुजेल या भीतीने मद्रास सरकारने काय केलं, 1950 मध्ये एक आदेश काढला आणि मद्रास प्रांतात क्रॉसरोडच्या प्रति विक्री करण्यास बंदी घातली की विकायचं नाही, हे इकडे सर्क्युलेटच करायचं नाही. मग हा आदेश जो होता तो आदेशाचं कारण किंवा आदेशाचा सोर्स सांगितलं की मद्रास मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ऍक्ट 1949 ह्या कायद्यात सांगितलं की आम्हाला असं करता येईल. आणि त्या अन्वये हा आदेश काढला होता की या विशिष्ट प्रांतात त्याच्या प्रति, त्या क्रॉसरोडच्या प्रति सर्क्युलेटच होणार नाहीत, अशा पद्धतीने ती व्यवस्था करण्यात आली होती. शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचं कारण त्यासाठी दाखवलं होतं. मात्र रमेश थापर यांनी मग थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की असं कसं करता येईल. मद्रास मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ऍक्ट जो आहे की ज्याने आमच्या प्रतींवर निर्बंध टाकले सर्क्युलेशनच्या, तर मग हे कलम 19 मध्ये जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले त्याचा भंग ठरत नाही का? हेच कलम राज्यघटनेतल्या कलम 13(1) सुद्धा उल्लंघन ठरत नाही का, असे प्रश्न त्याच्यात विचारले होते. आणि मग त्यावर निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कलम 19(1) मध्ये देण्यात आलेल्या स्वातंत्र्यांवर बंधनं घालणारा कायदा करण्यात अधिकार राज्यसंस्थेला आहे. ठीक आहे, बंधनं घालू शकतात, आम्हाला मान्य आहे. पण कलम 19(1) मध्ये जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यांमुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे किंवा धोक्यात येत आहे हे जर सिद्ध होत नसेल तर मात्र असा कायदा करण्याची काही गरज नाही. तो कायदा जर केला उगाचच, त्याची गरज नसताना सुद्धा, म्हणजे त्या स्वातंत्र्यांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोकाच निर्माण होत नसेल तर मात्र अशा प्रकारचा कायदा इनव्हॅलिड ठरेल, हे रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. आणि याच निकालामध्ये न्यायालयाने असे सांगितलं की सरकारच्या विरोधातील प्रत्येक भाषणावर किंवा लेखावर या कायद्यानुसार कारवाई करणं योग्य ठरत नाही. सरकारवर टीका करणारे प्रत्येक भाषण हे काही सरकार उलथून टाकण्याला सक्षम नसतं. त्यामुळे जरी अशा एखाद्या वक्तव्यामुळे स्थानिक स्तरावर अशांतता किंवा अगदी जातीय दंगल जरी झाली तरी सुद्धा त्या कारणास्तव ते वक्तव्य देशाची सुरक्षितता बाधित करते, या कारणास्तव संबंधित व्यक्ती किंवा वृत्तपत्राची मुस्कटदाबी करणं गैर आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळेच न्यायालयाने मग मद्रास सरकारचा जो मद्रास मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ऍक्ट जो होता त्यातलं जे कलम 9(1) हे जे कलम होतं की जे कलम 19(1) शी विसंगत होतं ते असंवैधानिक ठरवलं. आणि हे स्पष्ट केलं की भाषण स्वातंत्र्यामध्ये मुद्रण स्वातंत्र्याचा सुद्धा समावेश होतो. राईट टू स्पीच मध्ये राईट टू प्रेस सुद्धा इन्क्लूड आहे. आणि त्यानंतर आणखी एक केस, या खरं तर रोमेश थापर आणि ब्रिजभूषण विरुद्ध दिल्ली राज्य या केसेसची एकत्रच हिअरिंग झालेली आहे, पण थोडासा निकाल वेगळा आहे म्हणून आपण सेपरेटली घेतलं.
ब्रिज भूषण विरुद्ध दिल्ली राज्य 1950चाच खटला आहे हा सुद्धा. याच्यामध्ये ऑर्गनायझर नावाचं एक साप्ताहिक होतं की जे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिल्लीतून प्रकाशित केलं जायचं आणि त्याचे मुद्रक आणि प्रकाशक होते ब्रिजभूषण. मार्च 1950 मध्ये दिल्लीचे चीफ कमिशनरांनी ईस्ट पंजाब पब्लिक सेफ्टी ऍक्ट जो होता त्या कायद्यातल्या कलम 7(1) नुसार ऑर्गनायझर या साप्ताहिकावर बंदी घातली आणि यानुसार हे जे वृत्तपत्र होतं ते प्रकाशित करण्यापूर्वी त्याची पूर्व तपासणी करण्यासाठी ते शासकीय यंत्रणेकडे पाठवलं पाहिजे असं त्याचं बंधन टाकलं. कारण ऑर्गनायझर मधून सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरतील असे आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केले जातात असं त्याच्यात त्या दिल्लीच्या चीफ कमिशनरांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ऑर्गनायझर हे कायदा सुव्यवस्था बाधित करण्यास कारणीभूत ठरू शकतो म्हणून आम्ही त्याच्यावर बंधन टाकत आहोत. अर्थात मग ब्रिजभूषण यांनी याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की ठीक आहे असं करता येईल. मात्र मग यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि मग सर्वोच्च न्यायालयानं बहुमताने असा निर्णय दिला की दिल्ली चीफ कमिशनरने जो निर्णय घेतला आहे की ऑर्गनायझरवर बंदी किंवा निर्बंध तर तो निर्णय रद्द ठरवला. मात्र न्यायालयाने हे सुद्धा स्पष्ट केलं म्हणजे त्यात निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की राज्य सुरक्षेच्या दृष्टीने मुद्रण स्वातंत्र्य राज्य नियंत्रण आणलं तर तसं वैयक्तिक ठरतं किंवा विधिसंगत ठरतं हे मान्य आहे. मात्र पब्लिक ऑर्डर सार्वजनिक व्यवस्थेच्या नावाखाली सरकारने मुद्रण स्वातंत्र्यावर बंधनं घातली तर ते योग्य ठरणार नाही. म्हणजे देशाच्या सिक्युरिटीच्या अँगलने जर बंधनं टाकली तर ठीक आहे, सिक्युरिटीच्या अनुषंगाने बंधनं असतील तर ते केवळ मान्य आहे. पण ह्या पेपरमूडच्या लेखनामुळं पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होईल असं जर कारण तुम्ही टाकत असताना आणि त्याच्या कारणास्तव जर मुद्रण स्वातंत्र्य बंधन घालत असाल तर ते अयोग्य आहे हे या खटल्यात सांगितले आहे. आणि सरकार न्यायालय असं म्हणतंय की मूळ राज्यघटनेमध्ये भाषण आणि विचार स्वातंत्र्याचं स्वरूप व्यापक आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भाषण स्वातंत्र्यावर पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब होईल या कारणास्तव बंधन नाही टाकू शकत. तुम्ही भविष्याचं नाही आताच गृहीत धरू शकता. हां, देशाच्या सिक्युरिटीला प्रॉब्लेम क्रिएट करणारं लेखन असेल तर बरोबर आहे. मात्र केवळ लोकांचं भावना सरकारच्या विरोधात निगेटिव्ह होतील या कारणास्तव सरकारने आपल्या विरोधातलं वृत्तपत्रच चालू द्यायचं नाही असं करता येणार नाही. या दोन खटल्यातल्या निकालानंतर मग 1951 मध्ये नेहरू सरकारने पहिली घटना दुरुस्तीची केली. त्यात कलम 19 मध्ये 2 हे उपकलम टाकलं आणि भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर 8 मुद्द्यांच्या आधारे बंधनं घालता येतील असं सांगितलं. आता 8 मुद्दे कोणते बघा. फर्स्ट अमेंडमेंट 1951 ची स्टेट कॅन इम्पोज रिझनेबल रिस्ट्रिक्शन. बघा, रिझनेबल शब्द महत्वाचा आहे. योग्य किंवा तर्कसंगत रिस्ट्रिक्शन बंधनं कोणती 1901A वर ऑन द ग्राउंड्स ऑफ 8 रिझन 8 कारणं आहेत त्या 8 कारणास्तवच बंधनं घालता येतील. त्यातलं पहिलं कारण आहे सिक्युरिटी ऑफ द स्टेट. देशाची सुरक्षितता या कारणास्तव म्हणजे तुमच्या वक्तव्यामुळे तुमच्या लेखनामुळे तुमच्या भाषणामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येत असेल, देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित तुम्ही असं काही वक्तव्य करत असाल की जे देशाच्या सुरक्षिततेला हानी पोहोचू शकतं तर त्याच्यावर त्या कारणास्तव त्याच्यावर रिस्ट्रिक्शन सरकार टाकू शकतं. म्हणजे सिक्युरिटी ऑफ द स्टेट किंवा फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट. एखाद्या आपला एखादा मित्र देश आहे आणि त्या मित्र देशाबरोबर आपल्या देशाचे संबंध चांगले आहेत, परंतु भारतीय नागरिकांनी समजा त्या मित्र देशावर टीका केली, त्या मित्र देशाला शिव्या घातल्या, त्या मित्र देशाचे वाभाडे काढले आणि त्याचा परिणाम म्हणून त्या देशाला जर वाईट वाटलं की अरे आपल्याविषयी तर आपल्या ह्या मित्र देशात अशा पद्धतीने बोललं जातं तर तो देश आपल्याबरोबरचे फ्रेंडली रिलेशन तोडू शकतो. म्हणून फ्रेंडली रिलेशनवर एखाद्या देशाबरोबर जे आपले फ्रेंडली रिलेशन्स आहेत, हां, शत्रूवर तुम्ही शत्रू देश असेल, शत्रू देशावर टीका करणारे आपण पाहतो न्यूज चॅनल्स. चीनचं सध्या आपला वाद चालू आहे तर सगळे न्यूज चॅनलनी अगदी चीनबरोबर युद्ध घोषित केल्यासारखी परिस्थिती घोषित केली, चीनवर टीका केली, ते ठीक आहे. परंतु जे आपले मित्र देश आहेत की ज्या देशांबरोबर काही भांडण नाही त्या देशांबरोबर देशांच्या बाबतीत जर असं काही स्टेटमेंट किंवा असं काही भाषण किंवा असं काही लेख आर्टिकल लिहिला आणि सरकारला जर वाटलं की त्यामुळं आपला त्या देशाच्या मैत्रीवर परिणाम होऊ शकतो तर ते रिस्ट्रिक्शन्स घालू शकतात. तिसरा आहे पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था. या काय म्हणजे एखाद्या व्यक्तीने असं काही वक्तव्य केलं की त्यामुळे कायदा सुव्यवस्था. आता आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे जाती धर्माचे लोक राहतात, परंतु एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या जातीच्या व्यक्तीबद्दल किंवा जातीबद्दलच किंवा धर्माबद्दलच जर आक्षेपार्ह विधान केलं तर साहजिकच देशात कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. म्हणून असं विधान की जे धार्मिक किंवा जाती तेढ निर्माण करू शकतं ते विधान किंवा त्या विधानावर त्या तुमच्या बोलण्यावर अशा प्रकारच्या भाषणावर किंवा लेखावर रिस्ट्रिक्शन्स आणता येतील हे सुद्धा सांगितलेलं आहे.
सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ स्टेट, एकता आणि अखंडता, तोच मुद्दा आहे की आपल्या देशाचं सार्वभौमत्व आणि देशाची एकात्मता बाधित होईल आणि देशात फुटीरतावादी वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचं काहीही भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून होता कामा नये, आणि जर होत असेल तर त्याच्यावर रिस्ट्रिक्शन टाकता येतील. डिसेन्सी ऑर मॉरॅलिटी, डिसेन्सी किंवा आता डिसेन्सी म्हणजे ठीकठाकपणे असणं, नीटनेटकं असणं. अगदी तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही तुमच्या त्या माध्यमातून तुम्ही काही पण असं दाखवत असाल किळसवाणं, बिभत्स, अश्लील, तर ते मात्र चालणार नाही, त्याच्यावर बंदी घालता येईल. जसं मधल्या काळात सरकारने काही वेबसाईट्सवर बंदी घातली की ते पाहणं किंवा ते बिभत्स आहेत, डिसेन्सी ऑर मॉरॅलिटीच्या विरोधात आहे असं सरकारला वाटलं म्हणून त्यांनी त्याच्यावर बंदी घातली, रिस्ट्रिक्शन घातले, तर ते योग्य आहे. त्या कारणास्तव जर घातले असतील तर ते ठीक आहे. डिफेमेशन म्हणजे एखाद्याची उगाचच बदनामी करणं, की ज्याची समाजात एक व्यवस्थित प्रतिमा असेल मात्र तुमच्याकडे त्याच्याविषयी काहीही ठोस कारण नसताना तुम्ही उगाच त्याची बदनामी होईल, त्याची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारचं जर तुमचं वक्तव्य असेल तर सरकार त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स टाकू शकतं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, एखादा खटला न्यायालयात प्रलंबित असेल किंवा न्यायालयाने एखादा निकाल दिलेला असेल आणि तो निकाल चुकीचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य केलं किंवा असं एखादं वक्तव्य की ज्याच्यामुळे कोर्टाचा अवमान होईल असं जर तुम्ही केलं तर त्याच्यावर रिस्ट्रिक्शन टाकू शकतं. म्हणजे ह्या कारणास्तव तुमच्या बोलण्यावर रिस्ट्रिक्शन टाकता येईल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य रिस्ट्रिक्शन टाकता येईल. आणि 8वा मुद्दा आहे इन्साइटमेंट ऑफ ऑफेन्स, गुन्ह्यास उत्तेजन देणारं किंवा गुन्ह्यास प्रवृत्त करणारं भाषण तुम्ही जर केलं, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं, एखाद्या त्रयस्थ व्यक्तीविषयी असं आहे तसं आहे, तुम्ही त्याला एकदम त्याचं माइंड वॉश करून टाकलं, ब्रेन वॉश करून टाकलं आणि तुम्ही त्याला सांगितलं की जा त्याला मार किंवा जा त्याला उचलून आण, आणि त्याने जर तशा प्रकारे एखादा गुन्हा केला तुमच्या सांगण्यावरून, तर हे सुद्धा तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं खरं तर मर्यादा तुम्ही ओलांडताय आणि म्हणून या कारणास्तव सुद्धा या तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य बंधनं टाकता येतील. अर्थात ही बंधनं योग्य स्वरूपाची आहेत की अयोग्य आहेत, तर्कसंगत आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार मात्र न्यायालयाला आहे. म्हणजे सरकारने जरी समजा बंधनं टाकले कोणत्याही एखाद्या गोष्टीवर काहीतरी कारण दाखवून, पण जर तुम्हाला असं वाटलं की हे चुकीचे केले सरकारने तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता आणि न्यायालय मग ठरवेल की सरकारने जे बंधन टाकले ते रिजनेबल आहे की नाही. जर नसेल तर सरकार न्यायालयाकडून तुम्हाला म्हणजे न्यायालय सरकारला त्या पद्धतीचे बंधन हटवण्यास निर्देश देऊ शकते. आता कलम 19(1) मध्ये याचा जो स्कोप आहे, किती व्याप्ती मोठी आहे हे स्पष्ट करणारे काही न्यायालयीन खटले आपण पाहूया. पहिला खटला आहे मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. हा खरं तर कलम 21 शी संबंधित खटला आपल्याला म्हणून सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्याच खटल्यामध्ये कलम 19(1) बद्दल काय सांगितले सर्वोच्च न्यायालयाने की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला भौगोलिक मर्यादा नसतात. शिवाय याच्यामध्ये माहिती गोळा करण्याचा आणि भारतासह भारताच्या बाहेर सुद्धा विचारांचा आदान प्रदान करण्याचा अधिकार भारताच्या नागरिकांना आहे. त्याच्यानंतर प्रभा दत्त विरुद्ध भारत सरकारने 1982 खटला. त्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या रंगा आणि बिल्ला यांना जर पेपरला मुलाखत द्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली असेल तर तशी परमिशन त्यांना द्या, असं तिहार जेलच्या अधीक्षकांना न्यायालयाने सांगितलं आणि सांगितले की हा त्यांचा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्यामुळे जरी ते फाशीचे कैदी असले तरी सुद्धा ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांना तो अधिकार आपण दिला पाहिजे. आणखी इंडियन एक्सप्रेस विरुद्ध भारत सरकार 1985च्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की लोकशाही व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे वृत्तपत्र स्वातंत्र्याला अडथळा आणणारे कायदे किंवा प्रशासकीय कृती अवैध ठरवणं हे न्यायालयाचं खरं तर कर्तव्यच ठरतं. आणखी महत्त्वाची केस सकाळ पेपर्स विरुद्ध भारत सरकार. आपल्याला सकाळ पेपर माहिती आहे, तर या सकाळ पेपरच्या संदर्भातला खटला आहे की पेपरची पेजेस किती असावेत, पुरवणी किती असावी किंवा पुरवणीत किती पेजेस असतात, त्याचा आकार काय असावा, याच्याबद्दल निर्बंध आणण्याबाबत केंद्र सरकारचा जो कायदा होता डेली न्यूजपेपर्स प्राइस अँड पेजेस ऑर्डर 1960, या कायद्याला सकाळ पेपरने चॅलेंज केलं की हा कायदा कलम 19 म्हणजे 1 मध्ये जे फ्रीडम ऑफ स्पीच सांगितलेले आहे आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन की ज्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच देखील अंतर्भूत आहे, असं असताना सुद्धा हे असा कायदा करून आम्हाला पेपरचं आकारमान एवढंच ठेवा, किंमत एवढीच ठेवा, पृष्ठसंख्या एवढीच ठेवा, हे असं सांगणं हे फ्रीडम ऑफ प्रेसचं उल्लंघन ठरत नाही का? तर न्यायालयाने सांगितले की हो, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये फ्रीडम ऑफ प्रेस देखील अंतर्भूत आहे आणि म्हणून डेली न्यूजपेपर प्राइस अँड पेजेस ऑर्डर ॲक्ट जो होता 1960चा, त्यातली ही जी तरतूद आहे की जी अशा पद्धतीने कलम 19(1)चं व्हायोलेट करते, तर ती तरतूद रद्द करायला सांगितली आणि
शिवाय असं करताना जे कायदा करताना जे निर्बंध टाकलेले आहेत ते रिजनेबल नाही, त्याच्यामुळे ते अ, अवैध ठरतात असं या सकाळ पेपरच्या विरुद्ध भारत सरकार केसमध्ये सांगितलं. आणि आणखी एक याच्या संबंधित आहे बेनेट कोलमन आणि कंपनी विरुद्ध भारत सरकार 1973चा खटला आहे. त्याच्यामध्ये न्यूज प्रिंट कंट्रोल ऑर्डरनुसार न्यूजपेपरची मॅक्झिमम पेजेसची संख्या निर्धारित केली होती. त्याला याचे चॅलेंज केलं. म्हणजे जसं सकाळने केलं होतं तसंच यांनी पण केलेलं होतं. हा एक वेगळा नंतरचा केस आहे, पण मुद्दा तोच होता. त्याच्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की न्यूज प्रिंट कंट्रोल ऑर्डरमुळे जर कलम 19(1) अंतर्गत जी फ्रीडम ऑफ प्रेसचं तत्व दिलेलं आहे त्याचं जर उल्लंघन होत असेल तर मग हे चुकीचं आहे. आणि शिवाय सरकारने जे निर्बंध टाकलेले आहेत हा कायदा करत असताना ते सुद्धा रिजनेबल वाटत नाहीत आम्हाला. त्याच्यामुळं सरकारची कृती किंवा या कायद्यातले हे जे तरतूद आहे ती रद्द ठरते असं सांगितलं होतं. अलीकडच्या काळात नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार खटला 2018चा आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंडियन पिनल कोडमधलं कलम 370 जे आहे ते रद्द केलेलं आहे की एकमेकांच्या संमतीने आणि प्रौढ व्यक्तींमध्ये अगदी समलिंगी संबंध असणे हा काही गुन्हा ठरणार नाही. 370 13व्या कलमानुसार तो गुन्हा ठरत होता, म्हणून हे कलम रद्द केलं. आणि राईट टू एक्सप्रेशन ऑफ ओन आयडियाज याच्यामध्ये हे सगळं येतं की तुम्हाला तुमच्या मनात जे चाललेलं असेल त्याला कसं तुम्ही व्यक्त होऊ शकता. समलिंगी भावना असेल तर ती व्यक्त करायला काहीच हरकत नाही. राईट टू एक्सप्रेस ओन आयडियाज अंतर्गत येतं असं न्यायालयाने या केसमध्ये सांगितलं होतं. आणि मग कलम 21 सह कलम 19(1) ची सुद्धा याच्यातून व्याप्ती वाढली होती या खटल्यामुळं. आणि अगदी अलीकडच्या काळात अनुराधा भसीन विरुद्ध भारत सरकार खटला आहे. आपल्याला माहिती की जम्मू काश्मीरमध्ये 317 कलम रद्द केलं आणि स्वायत्तता नष्ट केली. जम्मू काश्मीरची पुनर्रचना केली, गटराज्याचा दर्जा त्याचा रद्द केला आणि ऑगस्ट 2019 मध्ये हे सगळं घडलं होतं. आणि हा कायदा करण्यापूर्वी केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधले मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा याच्यावर बरेच निर्बंध टाकलेले होते आणि त्याचा फटका जनतेला तर बसलाच बसला, परंतु तिथं जाऊन न्यूज कव्हर करणाऱ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा त्याचा फटका बसला की वेळोवेळी बातम्या त्यांना इतरत्र पाठवता येत नव्हत्या. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला या काश्मीर टाइम्सच्या ज्या संपादकीय होता अनुराधा भसीन यांनी चॅलेंज केलं आणि सरकारचा निर्णय हा राज्यघटनेतल्या कलम 19 अंतर्गत जे आम्हाला फ्रीडम ऑफ प्रेस दिलेला आहे त्याचा भंग करते असा मुद्दा उपस्थित केला. आणि सरकारने हे जी काही रिस्ट्रिक्शन्स टाकले ते रिजनेबल सुद्धा नाहीत असंही त्यांनी त्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. गुलाम नबी आझाद काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा याच मुद्द्यावर याचिका दाखल केली होती आणि जानेवारी 2020 मध्ये या खटल्याचा निकाल आला आणि त्यात न्यायालयाने सांगितलं की इंटरनेट ॲक्सेस मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. इंटरनेट सेवा बंद केल्याने कलम 19(1) मध्ये दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. त्यामुळे सरकार वाजवी कारणांशिवाय हे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे जम्मू काश्मीर सरकारने या संदर्भात लगेचच इंटरनेट मोबाईल सेवा तात्काळ सुरू कराव्यात. बंद करण्याचा जो निर्णय आहे तो योग्य नाही असं त्यात निर्णय दिला होता. म्हणजे राईट टू इंटरनेट ॲक्सेस ऑफ इंटरनेट हा सुद्धा आता कलम 19(1) अंतर्गत असलेला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. ओके, हे झालं कलम 19(1). आता कलम 19(1)B असेंबल पीसफुली विदाऊट आर्म्स. तुम्हाला शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला हे स्वातंत्र्य आहे. शस्त्राशिवाय तुम्ही एकत्र जमू शकता. आपल्याकडे भरपूर मोर्चे वगैरे निघतात, परिषदा होतात, मेळावे होतात, हे सगळे याच्याच अंतर्गत आहे की तुम्हाला निशस्त्र पद्धतीने शांततामय पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करणार असाल तर ते करता येईल तुम्हाला. त्याबद्दल काय रिस्ट्रिक्शन्स नाहीत. मात्र रिस्ट्रिक्शन आहेत नाही असं नाही, मात्र हे करता येईल शांततामय पद्धतीने. हे सांगितले की तुम्हाला आपले विचार मांडण्यासाठी पब्लिक मिटिंग घेऊ शकता, डेमॉन्स्ट्रेशन घेऊ शकता, प्रोसेशन घेऊ शकता. अर्थात या कृती केवळ सार्वजनिक ठिकाणी करता येऊ शकतात आणि हे सगळं शांततामय पद्धतीने आणि विनाशस्त्र एकत्र जाऊन झालं पाहिजे. एखाद्या खाजगी जागेत पण नाही करता येणार जाऊन आंदोलन किंवा मोर्चा, किंवा सरकारने तुम्हाला जी परमिशन दिली असेल त्या पद्धतीने त्याच ठिकाणी तुम्हाला हे करता येईल असा त्याचा अर्थ होतो. अर्थात हा जो अधिकार आहे हा हिंसा, अराजकता, उपद्रवी संघटना आणि सार्वजनिक शांततेचा भंग यासाठी नाही. या अधिकारामध्ये संप करण्याचा सुद्धा अधिकार अंतर्भूत नाही आहे, लक्षात घ्या. आणि नागरिकाला शस्त्रासहित एकत्रित होण्याचा अधिकार याच्यामध्ये अजिबात नाही. शस्त्र कोणतंही असेल ते, अगदी चाकू, तलवार, सुरा जरी तुमच्याकडे सापडला तरी सुद्धा ते अलाउड नाही. अर्थात हे फक्त शीख धर्मियांना याबाबत थोडीशी सूट आहे, कारण तो त्यांच्या धार्मिक प्रथांचा एक भाग आहे. त्यांनी सोबत कुर्बान ठेवणं किंवा ते छोटीशी त्याला हे म्हणतो खंजर किंवा कट्यार टाईप, तर ते फक्त पंजाबी शीख धर्मियांनाच ते अलाउड आहे. इतरांना असा एखादा चाकू सुरा गळ्यात अडकवून किंवा एखादी पिस्तूल बंदूक असं बाळगण्याचा, लायसन्स शिवाय बाळगण्याचा अधिकार नाही. मग तुम्ही अशा पद्धतीने निशस्त्र लोक एकत्र किती येऊ शकता. आणि अर्थात आता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे म्हणून त्याच्यावरही बंदी आहे म्हणा,
बघा हे सुद्धा रिस्ट्रिक्शन्स रिजनेबल आहे म्हणून सरकारने टाकलंय की अशा पद्धतीने एखाद्या रोगाचा जर फैलाव होऊ शकतो अशी जर सरकारला भीती वाटत असेल तर त्या कारणास्तव सरकार बंधनं टाकू शकते की इतक्या लोकांपेक्षा जास्त तुम्हाला एकत्र येता येणार नाही. आणि ही बंधनं मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे कलम 19(1)(b) चं उल्लंघन ठरतं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला हा अधिकार आहे, तुम्ही एकत्र येऊ शकता निशस्त्र कितीही लोक. पण त्याच्यावर सरकारने रिस्ट्रिक्शन का टाकलंय? कोरोनाचा एक वेगळा प्रादुर्भाव आहे म्हणून टाकलेलं आहे. ही परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून सरकारला हे वेळोवेळी योग्य वाटेल असं करता येईल हे कलम 19(1)(b) मध्ये सांगितले. पण याच्यावर बंधनं 2 कारणास्तव राज्यसंस्थेला आणता येऊ शकतात. 19(3) मध्ये हे सांगितलेलं आहे की 19(1)(b) मध्ये जी स्वातंत्र्य दिलेले आहे त्याच्यावर कोणती बंधनं असतील ते कलम 19(3) मध्ये सांगितले. काय? देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना बाधा निर्माण करणारा जर काही एखादा निदर्शन असेल, आंदोलन असेल, तर या कारणास्तव तुम्हाला परमिशन नाकारली जाऊ शकते किंवा तुम्हाला त्या ठिकाणी येण्यात अटकाव केला जाऊ शकतो. खरं तर म्हणजे देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्था. CRPC 1973च्या कलम 144 अंतर्गत एखादा न्यायाधीश एखाद्या संघटनेच्या बैठकीला काही मुद्द्यांच्या आधारे रोखू शकतो. ते मानवी जीवनाला धोका, आरोग्य आणि सुरक्षा, सार्वजनिक शांततेला बाधा असे ते मुद्दे असू शकतात. आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 141 नुसार 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोकांचं एकत्रित जमणं किंवा संघटन होणं हे अनलॉफुल असेंब्ली असू शकते. कधी म्हणजे आता आपण बघितलं की हे जमता येईल एकत्र, पण कोणत्या बाबतीत ती जी एकत्र जमणं हे बेकायदा किंवा गैरकायदा असेल त्याला आपण गैरकायद्याची मंडळी म्हणतो. अनलॉफुल असेंब्ली कधी ठरेल ती की त्यामुळे जर कायदेशीर प्रक्रियेला विरोध होत असेल, त्यामुळे जर काही लोकांची संपत्ती बळजबरीने ताबा केल्याचा प्रयत्न केला जात असेल, अशा असेंब्लीमुळे एखादी आगळीक होत असेल किंवा त्याच्या एखाद्या जागेत बळजबरीने ट्रेसपास होत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकला जात असेल किंवा एखाद्या गुन्हेगारी कटाची किंवा घटनेची चर्चा जर हे सगळेजण मिळून करत असतील तर मात्र ही अशा प्रकारची असेंब्ली ही अनलॉफुल असू शकते. हे IPC 141 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ही बाब समजा पोलिसांना समजली की लोक एकत्र जमलेले आहेत तर ते CRPC 1973च्या कलम 129 नुसार संबंधित जमावाला सांगतील की तुम्ही इथून बसवा, पांगा. पोलिसांच्या सूचनानंतर सुद्धा जर जमाव पांगत नसेल तर त्या जमावावर मग IPCच्या 151 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही मिरवणूक, संमेलन किंवा सभा आयोजित करण्यापूर्वी त्याबाबतची परवानगी घ्यावी लागते की जेणेकरून संबंधित जमाव हा अनलॉफुल असेंब्ली ठरणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेस परमिशन घ्यावी लागते. मिरवणूक असेल, निदर्शन असेल, मोर्चा असेल, परमिशन नाकारली तर करता येणार नाही. आणि नाकारून सुद्धा जर ते केलं तर ते अनलॉफुल असेंब्ली, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असा त्याचा अर्थ होतो. खरं तर कलम 19(b) मध्ये हे जे सांगितलेलं आहे हे रिस्ट्रिक्शन सरकारने समजा ही जी बंधनं घातली, समजा वेळोवेळी सरकारला वाटलं योग्य ती बंधनं घालावी लागतील तर ती बंधनं सुद्धा सरकारने बरोबर घातलेली आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा न्यायालयाला आहे. हे भारत सरकारविरुद्ध इंद्रदेव सिंग या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ठीक आहे सरकार करेल, परंतु सरकारने घातलेली बंधनं ही रिजनेबल आहेत की नाही हे आम्ही तपासणार. ओके. आता खरं तर या कलम 19(1)(b) ची व्याप्ती स्पष्ट करणारे काही केसेस आहेत याच्या संबंधात ते आपण थोडक्यात पाहूया. कामेश्वर प्रसाद विरुद्ध बिहार राज्य त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला आणि निकाल दिला की सरकारी कर्मचाऱ्यांना निदर्शनं करण्याचा अधिकार नाकारणे हे कलम 19(1)(a) आणि कलम 19(1)(b) या अंतर्गत जी स्वातंत्र्य दिलेली त्याचं उल्लंघन ठरतं. तो सरकारी कर्मचारी आहे म्हणून त्याने निदर्शनात किंवा त्यांनी आंदोलन करायचंच नाही असं नाही. त्यामुळे बिहार सरकारने जो काही त्यांचा कायदा केला होता, बिहार गव्हर्नमेंट सर्वंट्स कंडक्ट रूल, त्याच्यामध्ये जो एक नवीन नियम समाविष्ट केला तो नियम अवैध आणि रद्दबातल ठरतो असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे कलम 19चं पाठबळ हे सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आहे असं त्या केसमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर बाबूलाल पराते विरुद्ध महाराष्ट्र राज्य 1959ची केस आहे. नागरिकांचे निदर्शनं, मिरवणुका, सभा आयोजित करण्याचं स्वातंत्र्य गाय धरत सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला होता की या सगळ्या कृती जर शांततामय मार्गाने आणि निःशस्त्र होत असतील तर त्याला प्रतिबंध करण्याची काही गरज नाही. आणि CRPC 144चं जे कलम आहे ते व्हॅलिड आहे. त्याच्यावर पण हरकत घेतली होती की असं कलम एकीकडे तुम्ही सांगताय की तुम्हाला एकत्र येण्याचा, जमण्याचा अधिकार आहे, परत CRPC 144 सांगतं की एकत्र जमू नका. तर न्यायालयाने सांगितलं की नाही, ते पण व्हॅलिड ठरतं.
आणि सांगितलं की सार्वजनिक हित आणि शांतता यांना बाधा येऊ नये म्हणून जर अशा प्रकारच्या कृती म्हणजे निदर्शनं, मिरवणुका, सभा यांना अटकाव करण्याचा अधिकार हा दंडाधिकाऱ्यांना असेल. मात्र सरसकट तो अधिकार आहे म्हणून प्रत्येक निदर्शन, प्रत्येक मिरवणूक, प्रत्येक सभेला जर अटकाव केला तर मात्र कलम 19B अंतर्गत देण्यात आलेल्या स्वातंत्र्याचं ते उल्लंघन ठरेल, हे सुद्धा या बाबूलाल पराते केसमध्ये सांगितलेलं आहे. आणखी एक केस कमलकांत मिश्रा विरुद्ध बिहार राज्य 1962 केस आहे. त्याच्यात सुद्धा CRPC 144च्या व्हॅलिडिटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की CRPC हे कलम 1901 अंतर्गत जे स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याला अटकाव करतं, अडथळा ठरतंय, ते रद्द करा अशी मागणी त्यात केली होती. या खटल्यात सुद्धा न्यायालयाने सांगितलं की CRPCच्या कलम 144 जे उपकलम 6 आहे त्यानुसार राज्य सरकारांना अधिकार दिलेले जे आहेत ते अगदी बरोबर आहेत, हे करावं लागेल, करता येईल, ते बरोबरच आहे. त्यामुळे हे कलम हे काही इनव्हॅलिड नाही, ते घटनात्मकदृष्ट्या व्हॅलिड ठरतं असं कमलकांत मिश्रा विरुद्ध बिहार राज्य खटल्यात सांगितलं होतं. आणि अगदी अलीकडे रामलीला मैदान 2011 मध्ये जी घटना घडली होती, दिल्लीतल्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेव बाबा हे आपल्या अन्वयांसह केंद्र सरकारचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधात 4 जून 2011ला उपोषणाला बसले होते आणि शांततामय मार्गाने आंदोलन त्यांचं चालू होतं. मात्र काँग्रेस सरकारने त्यावेळेस असा आदेश दिला पोलिसांना की त्यांना इथून कसंही करून रामलीला मैदानातून काढून द्या. मग 4 जूनच्या मध्यरात्री आणि 5 जूनच्या पहाटे या दरम्यान पोलीस कारवाई झाली. झोपलेल्या अवस्थेतल्या आंदोलकांना रामलीला मैदानावरून हाकलून लावण्यासाठी पोलिसांनी त्यांचे पाण्याचे फवारे मारले, अश्रूधूर नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला. आता याच्यामध्ये शेकडो आंदोलक जे झोपलेले होते अचानक झाल्यामुळे सगळे बरेच जखमी झाले. त्याच्यामध्ये त्यात राजबाला नावाचा एक आंदोलक याच्यामध्ये मृत्युमुखी सुद्धा पडला. रामदेव बाबांना सुद्धा सलवार कमीज घालून पळून जाताना पोलिसांनी पकडलं, चोप दिला. मग या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहूनच दखल घेतली 6 जून 2011ला आणि केंद्रीय गृह सचिव, दिल्ली सरकारचे मुख्य सचिव, दिल्लीचे पोलीस कमिशनर या सगळ्यांना नोटीस काढली की तुम्ही झोपलेल्या आंदोलकांना मैदानातून काढून देण्यासाठी अशा प्रकारचा क्रूर किंवा हिंसक मार्गाचा जो अवलंब केला तो का केला. आणि न्यायालयाने सांगितले की हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरचा घाला आहे. आणि मग ह्या केसमध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की रामलीला मैदानात पोलिसांना आपल्या बळाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. सरकारवर टीका करणे हे काही कलम 1901 अंतर्गत मिळालेल्या भाषणाने व्यक्तिगत अंतर्भूतच आहे. शिवाय शांततामय पद्धतीने ते जमलेले होते एकत्र, त्यामुळं तसंही आंदोलन करणं, शांततामय पद्धतीने एकत्र येणे हे सुद्धा कलम 19B मध्ये त्यांचा मूलभूत अधिकार होता, ते स्वातंत्र्य आहेच. असं असताना सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी जो काही हिंसक मार्ग वापरला तो सर्वथा चुकीचा आहे असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. आणि न्यायालयाने मग यामध्ये जे मृत्युमुखी पडला त्यांना 5 लाख रुपये, जे गंभीर जखमी त्यांना 50,000, जखमी त्यांना 25,000 अशा प्रकारचा मोबदला, नुकसान भरपाई देण्याची आदेश पण याच्यामध्ये दिले होते. आणि याच खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने झोपेचा राईट टू स्लीप, झोपेचा अधिकार हा नागरिकांचा कलम 21 अंतर्गत जीवी स्वातंत्र्याचा भाग आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता 19(1)C संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा अधिकार नेमका काय आहे. कलम 19(1)D मध्ये जे सांगितले की भारतीय प्रदेशात सर्वत्र संचार तुम्हाला करता येईल. त्याच्यात काय अडचणी आहेत, तो संचार म्हणजे कशा प्रकारचा. 19(1)E मध्ये सांगितले की तुम्हाला कुठेही वास्तव्य करता येईल, कायमस्वरूपी किंवा तात्पुरतं. त्याच्यात काय अडथळे आहेत, कोणताही व्यवसाय रोजगार, पण कोणताही जरी असला अधिकार असला, कोणताही व्यवसाय रोजगार व्यापार धंदा करण्याचा तुमचा अधिकार, तरी सुद्धा त्याच्यावर काय रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि एकंदरीतच राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 19चं काय होतं, तो लोप पावतो की नाही पावत, किंवा कोणत्या प्रकारचा आणीबाणीत त्याचा लोप होतो, या सगळ्यांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. हा व्हिडिओ मोठा झाला आहे, आणखी मोठा झाला असं म्हणून याचे 2 भाग केले. दुसरा भाग पाहायला विसरू नका. उद्याच्या भागात आपण ह्याची सगळ्यांची चर्चा करूया. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.